नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शारदा लांडे. तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या तासिकेमध्ये स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या मागच्या तासिकेला आपल्या मराठीचा धडा 24वा थोर हुतात्मे हा बघत होतो. आपण आपल्या मागच्या तासिकेला हा धडा शिकताना मी तुम्हाला या धड्यामध्ये तुम्ही काय शिकला? थोर हुतात्मे म्हणजे असे व्यक्ती ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं त्यांचं आयुष्य पणाला लावलं, तेही फक्त आणि फक्त आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. त्यांनी स्वतःच्या जीवाचं रान केलं. स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता ते फक्त आयुष्यभर लढत राहिले आणि शेवटी त्यांचे आयुष्य लढताच एका ठिकाणी थांबले. मग विद्यार्थ्यांनो, या धड्यामध्ये आपण पाहिलं की थोर हुतात्मे मग ते कोण होते? तर ते 3 क्रांतीवीर होते, ज्यामध्ये त्यांचं नाव आहेत भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. या तिघांनाच का क्रांतीवीर म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनो? कारण हे आपल्या भारतासाठी जो लढा त्यांनी सुरू केलेला होता, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून, तो लढा लढताना जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण व्हावा, इंग्रजांविरुद्ध ते सुद्धा लढायला प्रवृत्त व्हावे, त्यांच्याही मनामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची, स्वतःला स्वातंत्र्य मिळवण्याचं, स्वतःला स्वातंत्र्य मिळावं यासाठीची धडपड त्यांनीही करावी आणि ते सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी व्हावे. जी तरुण पिढी होती, जे लोक होते, त्यांचे सुद्धा विचार बदलावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यशही आले आणि अखेर शेवटी या विचाराने की आपण जरी गेलो तरी आपल्या मागे हा लढा असाच लढला जाईल आणि एक दिवस असा नक्कीच येईल की आपल्या भारताला स्वातंत्र्य हे नक्कीच मिळेल. आपल्या भारताला स्वातंत्र्य हे नक्कीच मिळेल. आणि म्हणूनच जेव्हा ते तिथे गेले विद्यार्थ्यांनो, ते जेव्हा स्वतःचे आयुष्य त्यांनी पणाला लावलं आणि फासावर चढले तर का फासावर चढले विद्यार्थ्यांनो? ते जरी फासावर चढले तरी त्यांच्या मागे तो लढा लढला गेला. म्हणूनच त्यांना थोर हुतात्मे, थोर क्रांतीवीर असं म्हटलं जाते. आणि त्यामध्ये 3 जणांचा समावेश आहे, तर ते आहे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. आपण पाहिलं आपल्या मागच्या तासिकेला की त्यांनी सायमन कमिशनच्या विरोधात जो लढा लढला होता, त्यामध्ये जो ब्रिटिश अधिकारी स्कॉट होता, त्याने पोलिसांच्या त्या स्कॉटच्या आदेशावरून, ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशावरून पोलिसांनी लाठीमार केला होता. त्या लाठीमारामध्ये नेते लाला लजपत राय हे जखमी झाले होते आणि त्यामध्ये 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचं निधन झालं, ते मरण पावले. त्यामुळे संपूर्ण देश हा हळहळला आणि त्यांच्या सत्तेचा बदला घेण्यासाठी ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग व जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात आली होती. आणि म्हणूनच त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोरच्या पोलीस कचेरीतून जेव्हा इंग्रज अधिकारी स्कॉट बाहेर पडला, त्यावेळेस त्याचा पाठलाग करून त्याच्यावरती राजगुरूंनी गोळ्या झाडल्या होत्या आणि राजगुरूच्या सोबत भगतसिंग यांनी सुद्धा गोळ्या झाडल्या होत्या. परंतु त्या प्रकारामध्ये ब्रिटिश अधिकारी स्कॉट नाही, तर त्याचा सहकारी अधिकारी सॉडर्स हा मरण पावला होता. पण जेव्हा ही हत्येचा प्रकार घडला, त्यावेळेस चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे 2 वर्ष भूमिगत होते. म्हणजेच काय? तर ते दूर होते. ते स्वतः तिथून निसटून गेले होते आणि दूर कुठेतरी निघून गेले होते. का निघून गेले होते? ते भित्रे होते म्हणून नाही, तर त्यांचे क्रांतिकारी मित्र भगतसिंग, सुखदेव यांना अटक झाली होती आणि आणखी त्यांचे जे काही मित्र असतील ते त्यामध्ये अटक झाले होते. तर त्यामध्ये अटक झालेल्या त्या लोकांना त्यांना सोडवता यावं म्हणून ते भूमिगत झाले होते. आणि त्याच दरम्यान चंद्रशेखर आझाद शेवटपर्यंत चंद्रशेखर आझाद सुद्धा लढत राहिले, परंतु ते मरणाच्या दारात पोचतील तेव्हापर्यंत सुद्धा ते पोलिसांच्या हाती लागले नाही. अखेर शेवटी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये जेव्हा पोलिसांची चकमक झाली, त्या गोळीबारामध्ये चंद्रशेखर आझादसुद्धा ठार झाले. आणि शेवटी 30 सप्टेंबर 1929 रोजी मग राजगुरूंना सुद्धा पुण्यामध्ये अटक करण्यात आली.
आणि त्या खटल्याच्या अखेरीस भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मग फाशीची शिक्षा यांना सुनावण्यात आली तर जेव्हा त्यांची फाशीची शिक्षा ही जवळ आली होती, जेव्हा त्यांना फासावर चढवले जात होते, त्यावेळेस ते मरणाला न घाबरता हसतच मरणाला सामोरे गेले आणि इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देत ते फासावर चढले. आणि तो दिवस होता 23 मार्च 1931. त्या दिवशी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये संध्याकाळी 7:33 त्यांना फाशी देण्यात आली. तसेच त्यांचा अंत्यविधी, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा अंत्यविधी जे सध्या पंजाबमध्ये आहे, पंजाबमध्ये असलेल्या फिरोजपूरजवळ सतलज नदीच्या काठी करण्यात आला. आणि फिरोजपूर येथेच भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची समाधीसुद्धा बांधण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या मागच्या तासिकेला भगतसिंग यांचा परिचय जाणून घेतला. आपण पाहिलं की त्यांचा जन्म पंजाबमध्ये असलेल्या बंग या गावी झालेला आहे, परंतु सध्या हे गाव पाकिस्तानमध्ये आहे. या गावी त्यांचा जन्म 1907 साली झालेला आहे. त्यांचा जन्म एका क्रांतिकारी कुटुंबातच झालेला आहे. त्यांचे वडील किशन सिंग व त्यांचे चुलते म्हणजेच त्यांचे काका सुवर्ण सिंग हे दोघे सुद्धा देशासाठी लढता त्यांनासुद्धा तुरुंगात जावे लागले. याचा अर्थ असाच की देशभक्ती आणि देशप्रेम याचे बाळकडू म्हणजेच याविषयीचे जे काही संस्कार आहेत ते त्यांना त्यांच्या कुटुंबातच मिळालेले होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बंग त्यांच्या जन्मगावी झालेले होते. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी लाहोर येथील दयानंद ॲग्लो वैदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज येथे झाले. ते जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा त्यांना गुरु म्हणून लाभलेले जे जयचंद्र विद्यालंकार व भाई परमानंद हे शिक्षक होते, त्यांचा भगतसिंग यांच्यावर खूप प्रभाव होता. म्हणजेच त्यांच्या हाताखाली ते बऱ्याच काही गोष्टी शिकलेले आहेत. ते जेव्हा पदवी मिळवून म्हणजे त्यांचं शिक्षण पूर्ण करून जेव्हा ते घरी आले तेव्हा ते कानपूरला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी प्रताप वृत्तपत्रात बलवंतसिंग या नावाने लेखन कार्य सुरू केले. त्यानंतर ते दिल्लीला गेले, तिथे सुद्धा त्यांनी अर्जुन या साप्ताहिकामध्ये बलवंतसिंग या नावानेच लेखनाचे कार्य केले. आणि शेवटी जेव्हा पोलिसांना त्यांचा सुगावा लागला तेव्हा ते पुन्हा लाहोरला परतले आणि तिथे मुंडन करून भगतसिंग या नावाने राहू लागले. तर आपण आपल्या मागच्या तासिकेमध्ये इथपर्यंतचा भाग बघितला होता विद्यार्थ्यांनी. आज आपण पुढचा भाग बघणार आहोत. त्यामध्ये शिवराम हरी राजगुरू आणि आपले पुढचे क्रांतिवीर सुखदेव या दोघांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर पहा, शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती येथे गेले. तेथील हनुमान आखाड्याच्या वातावरणात त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली. पुढे संस्कृतच्या अध्ययनासाठी ते बनारसला गेले. न्यायशास्त्रातील मध्यम परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याचवेळी इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी व उर्दू याही भाषा त्यांनी चांगल्या अवगत केल्या. काही काळ ते काँग्रेस सेवा दलात देखील होते. मात्र बनारसच्या त्या वास्तव्यात चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल आदी क्रांतिकारी नेत्यांशी त्यांची ओळख झाली व त्यांच्या हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल होऊन राजगुरूंनी रघुनाथ या टोपण नावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांतिकार्यात सक्रिय भाग घेतला. त्याच सुमारास त्यांची भेट भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी पंजाबी क्रांतिकारी नेत्यांशी मैत्री झाली. म्हणजेच काय एकंदरीत विद्यार्थ्यांनो की भगतसिंग आणि सुखदेव यांची आणि राजगुरूंची भेट कशी झाली तर शिवराम हरी राजगुरू यांचं पूर्ण नाव काय आहे? शिवराम हरी राजगुरू. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खेड या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात म्हणजेच आपल्यासारख्या एका साधारण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी ते आपल्या विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती येथे झालेलं आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण. आता अमरावती हे तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. मी तुम्हाला बऱ्याचदा आपले जे काही मागचे सेशन्स झालेले आहे, आपल्या ज्या काही मागच्या तासिका झालेल्या आहे त्यामध्ये बऱ्याचदा आपण अमरावती ही जी आपल्या विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असून एक प्रशासकीय विभागही आहे, ज्यामध्ये अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा समावेश होतो, वेगवेगळ्या तालुक्यांचा समावेश होतो. मी तुम्हाला याआधीसुद्धा या आधीच्याच मागच्या तासिकेला जेव्हा मी तुम्हाला एक खानदेश या भागाकडची कविता शिकवली होती तेव्हासुद्धा मी अमरावती या भागाचा त्यातसुद्धा उल्लेख केलेला आहे.
तर तेथील हनुमान आखाड्यात, म्हणजेच जो एक हनुमान आखाडा असेल, तिथे त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली. म्हणजे तिथे त्यांनी आपल्या देशभक्तीविषयी बऱ्याचशा गोष्टी शिकलेले आहेत. त्यांना बऱ्याच गोष्टी तिथे माहिती झाल्यात, बऱ्याच गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळालं. त्यानंतर ते संस्कृतच्या अध्ययनासाठी, म्हणजे संस्कृत शिकायसाठी ते बनारसला गेले होते. बनारस म्हणजेच विद्यार्थ्यांना आपल्या बनारस म्हणजेच आता त्या भागाला कोणी वाराणसी म्हणते, कुणी काशी म्हणते. न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, म्हणजेच न्यायशास्त्रातील म्हणजे त्यांनी वकिली केलेली होती, तर त्यामध्ये ती जी परीक्षा आहे ते पास झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या भाषा शिकले. त्यामध्ये इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि उर्दू या भाषा ते चांगल्या प्रकारे शिकले. त्या भाषेविषयी त्यांना खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर ते काँग्रेस सेवा दलात भरती झाले. नंतर जेव्हा ते बनारसला राहायला गेले त्यावेळेस तिथे त्यांना चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल या क्रांतिकारी नेत्यांशी त्यांची ओळख झाली. तिथेच ते हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये सुद्धा दाखल झाले आणि तिथे राजगुरूंनी त्यांचं नाव बदललं होतं. तिथे ते रघुनाथ या टोपण नावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांतिकार्यात सक्रिय सहभाग घेतला. म्हणजेच त्यांनी त्यांचं नाव बदलवून रघुनाथ या नावाने त्या भागामध्ये असलेला जो काही कारभार चालू होता, जे काही लढे चालू होते, त्यामध्ये त्यांनी तिथे सक्रिय सहभाग घेतला. म्हणजे ते स्वतःहून तिथे सहभागी झाले आणि तिथे चंद्रशेखर आझाद वगैरे त्यांना मदत करू लागले. आणि त्याच दरम्यान काही पंजाबी क्रांतिकारी नेत्यांशी त्यांची मैत्री झाली. त्यामध्ये भगतसिंग, जतीनदास आणि सुखदेव हे पंजाबी क्रांतिकारी नेते यांचा त्यामध्ये समावेश होता. आता आपण बघूया आपले पुढचे क्रांतीवीर. त्यांचं नाव आहे सुखदेव. सुखदेव यांचे संपूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर. त्यांच्या आईचे नाव शैली देवी असे होते. सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियानातील चौरा बाजार येथे झाला. या ठिकाणाला नवघर असेही म्हणतात. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकाराची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. त्यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली. सुखदेवांनी लालपूर, जे हे पंजाबमध्ये आहे, तेथे 1926 पासून तरुणांना एकत्र जमवण्यास सुरुवात केली. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. तर पहा विद्यार्थ्यांनो, सुखदेव त्यांचे पूर्ण नाव काय आहे? मग सुखदेव रामलाल थापर. त्यांच्या आईचे नाव शैलीदेवी असे होते. त्यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियानामध्ये चौरा बाजार येथे झाला. चौरा बाजार या ठिकाणाला नवघर असे सुद्धा म्हटले जाते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारी संघटनेची जी स्थापना केली होती. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले होते. म्हणजे त्यांनी जेव्हा ही क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली तेव्हा त्यांना ब्रिटिश सरकारने धमकावले. त्यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली. म्हणजेच ब्रिटिश सरकार विरुद्ध जर कोणी लढण्याचा निर्णय घेतला असेल तर ते होते सुखदेव. सुखदेव यांनी पंजाबमध्ये असलेले लालापूर तेथे 1926 साली तरुणांना एकत्र जमवण्यास सुरुवात केली. म्हणजेच त्यांनी सर्व तरुणांना प्रेरित केले, त्यांना एकत्र येण्यासाठी भाग पाडले आणि सर्व तरुणांना एकत्र जमवून त्यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची एक देशव्यापी संघटना स्थापन केली. ज्या संघटनेचे उद्दिष्ट आपल्या भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे असे होते. आणि तसेच सामाजिक न्याय आणि समानता यावर आधारित समाज त्यांना निर्माण करायचा होता आणि हेच त्यांचे ध्येय होते. त्या केंद्रीय समितीमध्ये सुखदेव आणि भगतसिंग हे पंजाब या राज्यातर्फे होते. तर शिववमी व चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीसुद्धा होते. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये अभ्यासिकेत सुखदेव यांनी भारताचा इतिहास, रशियन राज्यक्रांती व या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोन त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवती चरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी नवजवान भारत सभा
ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्य पुढीलप्रमाणे ठरवण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे, तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे, जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. म्हणजेच काय की सुखदेव, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद, कुंदनलाल हे सर्व जेव्हा एकत्रित आले तेव्हा त्यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये सुखदेव यांनी भारताचा इतिहास आणि रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सक अभ्यास केला. म्हणजे या विषयावरती त्यांनी खूप अभ्यास केला आणि जागतिक पातळीवर क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोन त्यांनी अभ्यासले. त्यामध्येच कॉम्रेड रामचंद्र भगतसिंग आणि भगवती चरण वोरा यांची त्यांना मदत झाली आणि त्यांच्या मदतीनेच त्यांनी नवजवान भारत सभा ही संघटना लाहोरमध्ये स्थापन केली. त्या संघटनेचे उद्दिष्ट काय होते विद्यार्थ्यांनो? तर स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे. म्हणजे सर्व तरुण जे आपल्या भारताचं भविष्य होते या विचाराने त्यांनी सर्व तरुणांना एकत्रित आणले. सर्व तरुणांना प्रोत्साहित करून एकत्रित आणले. त्यानंतर तर्कसंगतीनुसार त्यांनी वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब केला आणि त्यावरूनच त्यांनी जातीय विरुद्ध लढणे आणि अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे या वेगवेगळ्या कार्यक्रमाचा त्यामध्ये सक्रियरित्या सहभाग झाला. त्यानंतर 1929 मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले. सुखदेव यांना लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याचे सुचवण्यात आले, पण त्यांनी ते बाणेदारपणे नाकारले. आणि अशा या अनेक प्रसंगातून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती, त्यागी वृत्ती याचा प्रत्यय येतो. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लुधियाना येथील शाळेत सुखदेव याचे नाव देण्यात आलेले आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता, पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो भाग मिळवला. सन 1968 मध्ये भारत सरकारतर्फे तेथे भगतसिंगाचे भव्य स्मारक उभे केले गेले. त्यावेळी भगतसिंग यांच्या वृद्ध माता विद्यावती उपस्थित होत्या. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर राजगुरुनगर करण्यात आले. जन्मस्थळी त्यांचे स्मारकही आहे. त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारकसुद्धा बांधण्यात आलेले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारी हुतात्म्याचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झाले. तर विद्यार्थ्यांनो, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढताना भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी तरुणांना प्रोत्साहित केले. 1929 मध्ये जो लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना कैद्यांना मिळणारी अमानुष वागणूक, म्हणजे जेव्हा 1929 मध्ये लाहोरमधील तुरुंगात वेगवेगळ्या तरुणांना अटक करण्यात आली होती, तेव्हा त्या तरुणांना तिथे कैद्यांना अमानुष वागणूक मिळत होती. म्हणजे त्यांच्यासोबत खूप वाईटरित्या वागले जात होते. आणि त्याच वेळेस ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना त्या खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याचे सांगितले, परंतु सुखदेव यांनी ते नाकारले. आणि अशा वेगवेगळ्या कार्यातून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, म्हणजे ते किती धैर्यवान होते, आणि त्यांची ते प्रखर देशभक्ती, तसेच त्यांची त्यागी वृत्ती, म्हणजे त्यांनी खूप त्याग केलेला आहे. त्यांची ही वृत्ती आपल्या निदर्शनास येते. तसेच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणजेच त्यांच्या लुधियाना येथील शाळेत सुखदेव याचे नाव देण्यात आले. म्हणजे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लुधियाना या गावी असलेल्या शाळेला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. तसेच भारत पाकिस्तानाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा हुसेनीवाल हा भाग पाकिस्तानात गेलेला होता, परंतु भारत सरकारने त्या बदल्यात जमीन देऊन हा भाग मिळवला. आणि सन 1968 साली भारत सरकारतर्फे त्या ठिकाणी भगतसिंगांचे स्मारक उभे करण्यात आले. ते स्मारक जेव्हा उभारण्यात आले त्यावेळेस तिथे भगतसिंग यांची वृद्ध माता विद्यावती, म्हणजेच त्यांची आई तिथे उपस्थित होती. तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ, म्हणजे यांच्या आठवणीसाठी त्यांच्या जन्मगावी त्यांच्या खेड या जन्मगावी त्यांचं जन्मगाव खेड, त्यांच्या जन्मगावाचे नामांतर राजगुरुनगर, म्हणजेच शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ, म्हणजे त्यांच्या आठवणीसाठी त्यांचं जन्मगाव जे खेड हे होतं ते गाव, त्याचं नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आलेलं आहे. तसेच त्यांच्या जन्मगावी त्यांचं स्मारकही उभारण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून
खूप सारे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत. वेगवेगळ्या हुतात्म्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे, ज्यामध्ये बरेचसे नावं आलेले आहेत, जसं चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. त्यांना मदत करणारे नेताजी लाला लजपत राय. आणखी बऱ्याच नेत्यांचा त्यांना बऱ्याच नेत्यांचे त्यांना सहकार्य होते. वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्यासोबत सहभाग घेऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हा लढा शेवटपर्यंत जे लढत राहिले, अशा भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणांची आहुती देणारे आणि हसत हसत फासावर चढणारे क्रांतिकारी हुतात्मे यांचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झालेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण भेटूया आपल्या पुढच्या तासिकेला आणि आपण आपल्या पुढच्या तासिकेला या धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत. धन्यवाद.